टिळक म्हणाले, माझ्या देशामध्ये माझा देश म्हणजे कसा आहे, तो काही इंग्लंडसारखा प्रगत भांडवलशाहीचा देश नाही आहे ना. गरीब आहे, विकासोन्मुख आहे, नंतरच्या काळात हा शब्द म्हणजे विकासनशील वगैरे वगैरे आहे. तर मला माझ्या देशाचा विकास महत्त्वाचा आहे. माझ्या देशात कॅपिटल आणि लेबर यांच्यामध्ये संघर्ष घडवून आणण्याची माझी इच्छा नाही आणि आमच्या देशाला ते परवडणार नाही. हा लोकमान्य टिळकांचा. पण लोकमान्य टिळकांना हे कळलं होतं की श्रमिकांच्या समस्या असतात आणि तेवढ्यापुरता त्यांचा वर्गकलाला पाठिंबा होता. कॉम्रेड डांगे यांची कम्युनिस्ट होण्याची प्रेरणा लोकमान्य टिळक आहेत. कम्युनिस्टांच्या संघटनेचा एक प्रेस होता इथल्या डाव्या विचारसरणीच्या भारतातल्या लोकांचं सांगतो मी. त्या प्रेसची माझा संबंध होता जवळून लांबून कसा का होईना. तर तिथले कामगार त्या मॅनेजमेंटवरती प्रचंड रुष्ट होते. ते म्हणायचे की बाहेर आम्हाला संप करता आला असता कमीत कमी, भांडवलशाही लोकांचं जर प्रेस असतं तर इथं ती करायची सोय नाही आणि आम्हाला पिळून घेतलं. कॅपिटल आणि लेबर यांच्यामध्ये संघर्ष भारताला परवडणार नाही असं धोरण होतं आणि ते धोरण काँग्रेसचं होतं. आणि म्हणून काँग्रेसने काय केलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की आपल्याला कुठे जायचं, शीतयुद्ध सुरू आहे जवळजवळ, ते 50च्या दरम्यान झालं सुरू. एक छावणी तर आहेच मुळात उजव्यांची म्हणजे भांडवलशाही असणाऱ्या लोकांची, आणि दुसरी आहे ती डाव्यांची म्हणजे रशियाची, आणि त्या छावण्यांमध्ये परस्पर विरोध आहे एकमेकांच्या. तर आपण काय करायचं, आपण कुठल्याही विचारसरणीचा स्वीकार करायचा. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवादमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र आणि भारत यांचं राजकारण, लोकशाहीचा विकास, निवडणुका आणि त्याला आवश्यक त्या ठिकाणी जागतिक पार्श्वभूमी अशा प्रकारे आपल्या चर्चेचं स्वरूप आहे. आणि आपल्याला खरं तर 1952 सालच्या निवडणुकीचा म्हणजे स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीचा विचार करायचा आहे. तो करताना आपण त्याचं बॅकग्राऊंड बघतोय. आपण त्या बॅकग्राऊंडमध्ये राजकीय पक्ष हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर 52 सालचे राजकीय पक्ष, त्याच्या अगोदरचे, त्याच्यानंतरचे, हे आपल्याला काही प्रमाणात तरी माहिती पाहिजे. तर सरळ सरळ आपण सरधोपट विभागणी जर करायची म्हटली ना पक्षांची सुद्धा, तर ती विचारसरणीच्या अंगाने करता येते. म्हणजे सगळ्या जगात तशी रूढ पद्धत होती, एक म्हणजे डावे आणि उजवे ही पद्धत, की राईट विंगमधले आणि लेफ्ट विंगमधले. तर काय त्याचा अर्थ, तर उजवे म्हणजे साधारणपणे भांडवलशाही आणि लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणारे, हे उजवे. आणि डावे म्हणजे आपल्याला कल्पना आहे की समता आणि प्रसंगी लोकशाहीची सुद्धा गरज नाही, म्हणजे लोकशाहीला मानण्याची देखील गरज नाही प्रसंगी, आणि हिंसाचाराचं सुद्धा वावडं नाही, अशा प्रकारचे डावे लोक असतात, आपल्याला माहिती आहे. आणि पक्षांच्या संदर्भात जर म्हटलं आपण तर हे माहिती आहे आपल्याला, जसं इंग्लंडमध्ये सुद्धा हुजूर मजूर ह्या भानगडी आहेत, तिकडे रिपब्लिक डेमोक्रेटिक अमेरिकेमध्ये सुद्धा. तर तिथं सुद्धा आपल्याला डावा आणि उजवं, म्हणजे डावा म्हटल्यानंतर ते थेट मार्क्सच्याच विचाराचा असला पाहिजे तितक्या पुढे जाऊन असं नाही. मजूर पक्ष इंग्लंडमधला लेबर पार्टी ही सुद्धा डावीच आहे आणि मार्क्सवादी हे त्याच्या पुढचे. आता आपल्याकडचे प्रजा समाजवादी किंवा संयुक्त समाजवादी असे जे सोशलिस्ट म्हणणारे लोक होते किंवा आहेत, ते सुद्धा त्यांना डावच म्हणावं लागतात मला, त्यांना ते उजवे नव्हेत, भले ते मार्क्सच्या विचारांच्या पूर्णपणे मान्यतेपर्यंत गेले नसतील. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या वर्गीकरणाचा असतो, लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट. तर थेट काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्यात जर मतभेद म्हणजे निवडणुका वगैरे असतील तर आपल्याला सरळ असं वाटतं की डावे आहेत हे उजवे आहेत. आता या सगळ्या गदारोळामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या संदर्भात आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. पण आपण काँग्रेसची भूमिका ती कशी दिसते आपल्याला, मी यापूर्वी सांगितलेलं आहे की काँग्रेस हा एक प्रकारचा लसावी आहे. म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गत जर आपण लोक पाहिले तर वेगवेगळ्या विचारसरणींचे म्हणजे कललेले, म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा डावीकडे कललेले, उजवीकडे कललेले, हिंदुत्वाकडे कललेले, जरा जास्त सेक्युलरिझम म्हणतो आपण तिकडे झुकाव असलेले असे तुम्हाला लोक आढळतात. आणि त्या सगळ्यांचा एक समन्वय करण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये पहिल्यापासून राहिलेला आहे. तर काँग्रेसच्या अंतर्गत पाहिलं तर आपल्याला असं चित्र निश्चितपणे दिसून येतं की अंतर्गत डाव्या उजव्यांचा संघर्ष आहे.
आणि डाव्या संघर्ष हा जागतिक फेनॉमेनन आहे. तुम्हाला सांगतो, लोकमान्य टिळक हे चिरोल केस म्हणतात त्या गोष्टीला, ती लढण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले आणि लंडनमध्ये राहिले आणि तिथे काय वर्ष 1.5 वर्षाच्या मुक्कामामध्ये त्यांनी त्या केसचं काम केलं, अभ्यास केला तिथल्या राजकीय परिस्थितीचा. आणि त्यांना मदत करणारे, आता हे पहा बरं का, की त्यावेळेचा जो हुजूर पक्ष म्हणतो आपण, तो पूर्णपणे कॉन्झर्वेटिव्ह, उजवा, साम्राज्यवादी अशा प्रकारचा, आणि त्याला त्या काळात डावं म्हणू शकलो असतो आपण. तो मजूर पक्ष जो होता ना, तो त्यातल्या त्यात त्यांच्यापेक्षा दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून. त्यामुळं त्याला कुठेतरी भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल एक आस्था असलेला, कारण तो तसा साम्राज्यवादाच्या विरोधामधला पक्ष, श्रमिकांच्या बद्दल आस्था असलेला, अशा प्रकारचा. तर त्या लोकांनी टिळकांना मदत केली. टिळकांसाठी त्यांनी फंड उभारले, त्यांच्या सभा ठेवल्या संपूर्ण लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये आवश्यकता म्हणजे शक्य असेल तिथे, गरज असेल तिथे. आणि त्यांचे केर हार्डी वगैरे सभासद जे लोकशाहीमध्ये वगैरे तिथल्या लोकसभेत वगैरे असायचे, ते टिळकांना मदत करायचे. आणि तिथे कम्युनिस्ट पक्ष सुद्धा होता, पण तितकं डावा होण्याची गरज इंग्लंडच्या लोकांना नसल्यामुळे त्याची फारशी वाढ होऊ शकली नाही आणि मजूर पक्षाचे लोक अडकले. पण तरी देखील काही लोक होते की जे कम्युनिस्ट असायचे, निवडणुका यायचे कम्युनिझमच्या बॅनर खाली आणि निवडूनही यायचे. त्यातल्या एका गृहस्थाचं नाव सकलातवाला. तर एरवी सकलातवाल्यांचा मजूर पक्षाला पाठिंबा असायचा, पण मजूर पक्ष कुठेतरी अपुरा पडतोय, पुरेसा डावा नाही, म्हणून मग कम्युनिस्टच झालं पाहिजे आपण, ते कम्युनिस्ट बनले. आता हे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून कदाचित, हे सकलातवाला दुसरे कुणी नसून खुद्द टाटांच्या घराण्यातले टाटाचे भाचे. आणि टाटांनी त्यांना का पाठवलं तिकडे? टाटा हे मोठे उद्योगपती भारतातले, 1 क्रमांकाचे. तर त्यांनी तिकडे जावं, तिकडचा उद्योग, तिकडची इंडस्ट्री पाहावी, तिथल्या भांडवलशाहीचं निरीक्षण करावं, तिथलं मॅनेजमेंट बघावं, आणि मग इकडे परत आल्यानंतर त्या पद्धतीने इथल्या गोष्टींची व्यवस्था लावावी. किंवा लंडनमध्ये जरी राहिले तरी लंडनमध्ये टाटाचं इथे संबंध होतेच ना, तिथल्या परदेशातल्या व्यापाराची वगैरे धुरा व्हावी. पण बघा कशी गंमत असते, आणि हा नाटकाचा, कादंबरीचा विषय असू शकतो. तर सकलातवाला चक्क तिकडचा अभ्यास करता करता कम्युनिस्ट झाले, पूर्णपणे डावे. आता आहे की नाही गंमत? आणि ते होते लोकमान्य टिळकांना मदत करायला. त्यांचे खूप चांगले संबंध होते. तर ते टिळकांना असं म्हणायचे की तुम्ही तुमच्या देशामध्ये कम्युनिस्ट पार्टी निदान मजूर पक्ष तरी काढा. कारण ते कम्युनिस्ट पार्टीज पण राहिली, कम्युनिस्ट पक्ष, मजूर पक्ष तरी काढा. तर टिळकांचं तिथलं काम आटोपलं, म्हणजे तिथला खटला ते हरले वगैरे वगैरे काय असेल ते, आणि त्यांना भारतात यावं लागलं, म्हणजे यायचं तर होतंच. आणि ते आल्यानंतर सुद्धा सकलातवाला आणि टिळक यांचा, शापूरजी सकलातवाला यांचा पत्रव्यवहार वगैरे चालू असायचा. आणि पत्रव्यवहार चालू असताना एकदा त्यांनी लिहिलं टिळकांना काय, की तुम्ही भारतात हा पक्ष काढा अशा डाव्या विचारांचा. तर एक तुम्हाला सांगतो, इंग्लंडमधल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती आलेल्या अनुभवामुळं टिळक डावीकडे झुकले होते. ही गोष्ट त्यांच्या हिंदुत्ववादी अनुयायांना त्यावेळेला नाहीच आवडणार, म्हणजे कोणालाच नाही आवडणार की फारच झालं जरा. पण टिळकांच्या सगळ्या प्रकारचं पोटेन्शियल होतं, आणि टिळक हे प्रॅक्टिकल होते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा, तो इथेही तुम्हाला त्यांचा प्रॅक्टिकलपणा दिसून येईल. तर झालं काय, मग सगळ्यात वाल्यांनी पत्र दिलं की तुम्ही अशा पद्धतीने. तर ते काय म्हणाले माहिती आहे? टिळक म्हणाले, माझ्या देशामध्ये, म्हणजे माझा देश म्हणजे कसा आहे, तो काही इंग्लंडसारखा प्रगत भांडवलशाहीचा देश नाही आहे ना, गरीब आहे, विकासोन्मुख आहे, नंतरच्या काळातला शब्द म्हणजे विकासनशील वगैरे वगैरे आहे. तर मला माझ्या देशाचा विकास महत्त्वाचा आहे. माझ्या देशात कॅपिटल आणि लेबर यांच्यामध्ये संघर्ष घडवून आणण्याची माझी इच्छा नाही, आणि आमच्या देशाला ते परवडणार नाही. हा लोकमान्य टिळकांचा. पण लोकमान्य टिळकांना हे कळलं होतं की श्रमिकांच्या समस्या असतात, आणि तेवढ्यापुरता त्यांचा वर्गकलाला पाठिंबा होता. कॉम्रेड डांगे यांची कम्युनिस्ट होण्याची प्रेरणा लोकमान्य टिळक आहेत. डांगे हे टिळकांना मानणारे. काय करू मी सांगायला विचारायला टिळकांच्याकडे गेले, आणि टिळकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कामगारांची सेवा करा, मुंबईमध्ये आहात तर. आणि मग ते या भांगडीत पडले डांगे. मग त्यावेळेला त्यांना त्यांच्या सुदैवाने परत असेच एक लोटवाला, रणछोडदास लोटवाला म्हणून दैनिक भेटले, की जे स्वतः कम्युनिझमकडे झुकले होते.
आणि त्यांची इच्छा होती की कम्युनिस्टांच्या चळवळीला पाठबळ द्यावं. आणि पाठबळाचा एक भाग म्हणजे कसं की तरुण लोक पाहिजेत, तरुणांना शिक्षण दिलं पाहिजे, ट्रेन केलं पाहिजे डाव्या विचारांमध्ये, मार्क्सच्या विचारांमध्ये. तर काय काय करता येईल, तर मार्क्सचं साहित्य उपलब्ध करून द्यायचं. तर त्यावेळेला भारतामध्ये मार्क्सचं साहित्य मिळणं काही सोपी गोष्ट नव्हती, पण हे श्रीमंत होते, त्यांना जमायचं. मग डांग्यांना अशी पुस्तकं उपलब्ध करून त्यांनी दिली. नंतर त्यांनी तरुणांच्यासाठी हॉस्टेल काढलं होतं. आता वरकरने आपल्याला वाटतं की हॉस्टेल काढलं म्हणजे तरुण मुलांची तिथे शिकायला येणार आहे मुंबईमध्ये, अर्थात सोय वगैरे करावी, तर तो उद्देश होताच. पण तो तेवढ्याचा मुद्दा नाही. हे तिथं त्यांना डाव्या विचारांची दीक्षा द्यावी. आणि चक्क काही काळ त्या हॉस्टेलचा रेक्टर म्हणून नासी फडक्यांनी काम केलं होतं. आणि नासी फडके आणि डांगे हे त्या काळचे मित्र वगैरे वगैरे बनले होते. पुढे नासी फडक्यांना कुठेतरी एका कादंबरीमध्ये कम्युनिस्टांच्या मोर्चाचं वर्णन करायचं होतं, तर ते मोर्चा त्यांनी पाहिला नव्हता. वर्णन तर करायला पाहिजे ना चांगलं, म्हणून त्यांनी डांग्यांना विनंती केली की आहे एवढ्यात मोर्चा आहे का तुमचा, मी येऊन बघणार आहे. मग डांगे म्हणले या. मोर्चे असायचे त्यांचे कम्युनिस्टांचे. मग फडके आले आणि फडक्यांना एका जीपमध्ये ठेवून डांग्यांनी तो अख्खा मोर्चा त्यांना दाखवला. मग तो फडक्यांच्या कादंबरीमध्ये रंगतदार पद्धतीने आला. तर अशा त्यावेळेच्या गमतीचा टिळक मुद्दा असा की भांडवल आणि कॅपिटल यांच्यात मला संघर्ष नाही घडवायचा. आणि तीच गोष्ट आहे, तीच महात्मा गांधींची होती. भांडवलशाही प्रगत नसतानाच, म्हणजे मुख्य प्रश्न उत्पादनाचा असताना तुम्ही वाटपाचा प्रश्न आणणार कसा, वाटायला आहे काय तुमच्याजवळ. हे एक किस्सा तुम्हाला सांगायला हरकत नाही की लोकांना कितपत आवडते आहे मार्क्सची विचारसरणी. म्हणून एक कोणीतरी ठरवलं की आपण सर्वे करूयात. आणि मग सर्वे कसा, अप्रत्यक्ष सर्वे करायचा, म्हणजे असं नाही की डायरेक्ट विचारायचं तुम्हाला, कारण लोकांना तसं नावही माहीत नसतं ना, या टेक्निकल गोष्टी माहीत नसतात. म्हणून एका माणसाला त्यांनी विचारलं की समजा तुझ्याकडे 5 शर्ट आहेत, तर त्यातला तू एखाद्या गरीबाला देशील का. तर तो म्हटला हो, का नाही देणार, जरूर देईन. त्याला वाटलं चला म्हणजे कम्युनिझमच्या साम्यवादाच्या बाजूने हा माणूस आहे. मग विचारलं पण समजा तुझ्याकडे 4च आहेत, तर मग तू काय करशील. हो म्हणलं मी देईन ना, माझ्याकडचा 4था शर्ट मी देऊन टाकीन. मग म्हणले तुझ्याकडे 3 शर्ट आहेत, तू 3रा शर्ट देऊ शकशील गरीबाला. म्हणलं साहेब माफ करा, माझ्याकडे 3च शर्ट आहेत, 2 शर्ट माझ्याकडे नव्हतात, 5वा आणि 4था तो गरीबाला देण्यात मला काय अडचण होती, पण 3रा शर्ट मी देणार नाही याचं कारण माझ्याकडे 3 शर्ट आहेत. हा नुसता विनोद नाही, त्याच्या मागे एक 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 विचार आहे. म्हणजे की एका विशिष्ट स्तरामध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी प्रॅक्टिकली शक्य होत नाहीत. आता हा विनोद कदाचित भांडवलशाहीच्या विचाराच्या लोकांनी कम्युनिस्टांच्या विचाराच्या विरोधामध्ये प्रस्तुत केला असेल असं कुणी म्हणेल, म्हणजे विडंबनात्मक. अहो असे विनोद रशियामध्ये सुद्धा प्रचलित होते, कारण तिथे स्वातंत्र्यच नाही ना टीका करण्याचं वगैरे. मग काय करायचे हे लोक आपापसात असे विनोद फिरवायचे. म्हणजे उदाहरणार्थ मला असा एक त्यातला विनोद आठवतो की क्रुश्चेव असताना त्यांचा अध्यक्ष वगैरे रशियाचा, तो एक कारखाना पाहायला गेला. त्या कारखान्यामध्ये टीनचे पत्रे असे त्यांचं उत्पादन होतं म्हणे, आणि एकावर एक अशा पद्धतीने ते रचलेले असायचे. तर तिथला जो मुख्य कुणी होता, व्यवस्थापक मॅनेजर वगैरे, तोही कॉम्रेड, अर्थात हेही कॉम्रेड. तर त्या कॉम्रेड क्रुश्चेव यांनी त्या कॉम्रेडला विचारलं की कॉम्रेड इथे आपल्याकडे किती उत्पादन होतं सांगू शकाल. तर त्या कॉम्रेडनी स्टॅटिस्टिक देण्याच्याऐवजी असं ठरवलं की स्टॅटिस्टिक काय सांगायचं. ते म्हणजे जर असं आपण एकावर एक असे रचले ना हे सगळे पत्रे टीनचे, तर थेट स्वर्गातल्या ईश्वराच्या पायापर्यंत ती चवड जाईल वरती. क्रुश्चेवने त्याच्या ताबडतोब खांद्यावरती हात बीत ठेवला, अरे वा वा कॉम्रेड, काय छान चाललंय तुमचं उत्पादन, आता आपण लवकरच अमेरिकेला शह देऊ शकू. पण एकदम त्याच्या लक्षात आलं क्रुश्चेवच्या की अरे स्वर्गातल्या ईश्वराच्या पायापर्यंत चवड जाते. तो म्हणणार कॉम्रेड पण ईश्वर नाहीये ना. तो कॉम्रेड मॅनेजर म्हणतो की कॉम्रेड पत्रे तरी कुठे आहेत आपल्याकडे. तर असा मुद्दा उत्पादन पहिल्यांदा, किमान उत्पादनाचा स्तर गाठल्याशिवाय आपल्याला वितरणाची गोष्ट करता येत नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की तो उत्पादनाचा स्तर येईपर्यंत श्रमिकांची पिळवणूक करावी, त्यांच्याकडनं हवं ते करून घ्यावं, असं अजिबात नाही. पण जेव्हा एखादा माणूस उत्पादक असतो किंवा काहीतरी व्यवसाय चालवतो आणि त्याच्या हाताखाली जे असतात श्रमिक काम करणारे, त्यांना त्यांच्याकडून त्यांच्या क्षमतेइतकं काम करून घ्यावं असं वाटतंच त्याला. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणजे नाव सांगत नाही, पण मला माहिती आहे की कम्युनिस्टांच्या संघटनेचा एक प्रेस होता इथल्या डाव्या विचारसरणीच्या भारतातल्या लोकांचं सांगतो मी. त्या प्रेसची माझा संबंध होता जवळून लांबून कसा का होईना. तर तिथले कामगार त्या मॅनेजमेंटवरती प्रचंड रुष्ट होते. ते म्हणायचे की बाहेर आम्हाला संप करता आला असता कमीत कमी, भांडवलशाही लोकांचं जर प्रेस असतं तर, इथं ती करायची सोय नाही आणि आम्हाला पिळवून घेतलं. तर असो म्हणजे
एक लक्षात घ्या की जेव्हा आपण प्रत्यक्ष व्यवहाराच्या स्तरावरती येतो ना, तेव्हा ह्या गोष्टी फार अवघड असतात. तत्व हे तत्वाच्या ह्याच्यात राहतं, प्रत्यक्ष व्यवहार हा वेगळा असतो. तर मुद्दा असा होता की कॅपिटल आणि लेबर यांच्यामध्ये संघर्ष भारताला परवडणार नाही असं धोरण होतं, आणि ते धोरण काँग्रेसचं होतं. आणि म्हणून काँग्रेसने काय केलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, की आपल्याला कुठे जायचं, शीतयुद्ध सुरू आहे जवळजवळ, ते 50च्या दरम्यान झालं सुरू. एक छावणी तर आहेच मुळात उजव्यांची म्हणजे भांडवलशाही असणाऱ्या लोकांची, आणि दुसरी आहे ती डाव्यांची म्हणजे रशियाची, आणि त्या छावण्यांमध्ये परस्पर विरोध आहे एकमेकांच्या. तर आपण काय करायचं, आपण कुठल्या विचारसरणीचा स्वीकार करायचा. तर भारताने त्या काळामध्ये असं ठरवलं की आपण एकाही दोन्हीपैकी याच्यात जायचं नाही. भांडवली अर्थव्यवस्था आपल्याला परवडणार नाही, आणि ही कम्युनिस्टांची जी अर्थव्यवस्था आहे ती भांडवलशाही प्रगत नसतानाच वेगळ्या प्रकारचं मॉडेल विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याला म्हणतात मिश्र अर्थव्यवस्था. आता हे सगळं काँग्रेसच्या संदर्भात जर सांगायचं झालं ना, तर आपल्याला असं म्हणता येते की काँग्रेस, मी सांगितलं की काँग्रेस म्हणजे लसावी, अर्थव्यवस्थेत सुद्धा काँग्रेस म्हणजे लसावी, की ज्या व्यवस्थेला आपण मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. म्हणजे काही प्रमाणात भांडवलशाही किंवा आणि काही प्रमाणात साम्यवाद म्हटलं तर समाजवाद म्हणूया, साम्यवाद नको, अशा पद्धतीचं ते मिश्रण, अशा प्रकारचं ते बॅलन्सिंग असायचं, अशा प्रकारे तोल सांभाळणं असायचं. आणि ही एक प्रकारची कसरतच होती. त्यामुळं दुसऱ्या भाषेत जर वर्णन करायचं झालं, म्हणजे मिश्र हा शब्द कोणाला आवडत नसेल की हेच सांगा बघ, तिसरा शब्द आणायचा नाही, मग म्हणता येईल की तरी सुद्धा अर्थात तिसरा शब्द येतोच. ती एक प्रकारची नियंत्रित भांडवलशाही होती. आता हे भांडवलशाहीवरचं नियंत्रण जास्त आहे असं वाटायला लागलं तर काँग्रेसमधले उजवीकडे झुकलेले लोक रुष्ट व्हायचे, आणि हा जो कल आहे खरं तर तो उजवीकडे झुकतोय भांडवलशाहीकडं असं जर वाटायला लागलं तर काँग्रेसमधले डावे रुष्ट व्हायचे, असा तो मुद्दा होता. म्हणजे काँग्रेस सोशलिस्ट ज्यांना आपण म्हणतो, समाजवादी वगैरे, ते जे बाहेर पडले त्याचं एक कारण त्यांना काँग्रेस हा उजवीकडे जास्त झुकतोय असं वाटायला लागलं. आणि आणखीनही काही परिणाम झाले काय ते आपण आता पुढच्या आपल्या कथनामध्ये बघूयात. धन्यवाद. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीयवाद किती बोकळलेला आहे हे मला सांगण्याची गरज नाही, आपण सर्व जाणता. एकेकाळी मात्र महाराष्ट्रामध्ये या जातीयवादावरती मात केली होती राजकारणानं. उदाहरण सांगतो तुम्हाला, कॉम्रेड डांगे हे कामगारांचे पुढारी. कामगार हे बहुतेक बहुजन समाजातले असणारे, म्हणजे ब्राह्मण नसणारे. आता जेव्हा डांगे यांची पत्नी प्रसूत झाली आणि रोझाचा जन्म झाला, रोझा नाव ठेवलं त्या मुलीचं, तेव्हा कामगार वर्गातल्या मुंबईच्या असंख्य स्त्रिया, म्हणजे हजारोंच्या संख्येमध्ये उषाताईंना भेटायला, समाचार घ्यायला 15-20 दिवस, महिनाभर रोज हॉस्पिटलमध्ये यायच्या, आणि त्या बाळाला बघून बाईंना काहीतरी सांगून गप्पा मारून जायच्या. हे आत्ताच्या महाराष्ट्रात शक्य आहे का? जात ओलांडून राजकारण करणारा एखादा दुसरा राजकारणी आपल्याला सापडेल का महाराष्ट्रात? हे शोधावं लागेल.